धन्यवाद मिस्टर योगी पाटील सर, पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 7 स्टार प्रेझेंट रबर बॉल ट्रॉफी 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। या अगोदर देवरुंग बापगाव या संघाने 2 विजय इथे मिळवले आणि तेथे विजयचाच खेळ कमालीचा राहिला। या मॅच मध्ये आता नानकर पीसे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवा सोनाले असा सामना आपल्याला बघायला मिळेल। तो ओपनर्स ऑन ग्राउंड अक्षय थेटे आणि त्याच्या सोबतीला विनय पाटील। षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी मयूर, राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल रिव्हर्स एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये थर्ड मॅनला। एकच धाव त्या ठिकाणी मिळेल। पहिल्याच बॉलवर थोडासा रिस्की फटका खेळण्याचा प्रयत्न थेटेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला। पहिल्या मॅच मध्ये अक्षय थेटेने षटकाराने सुरुवात केली होती आणि तो एक हाय स्कोरिंग सामना राहिला होता। एका बाजूला विनय पाटील, ओ यावेळेला खेचून मारल्या ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, मिड विकेट क्लिअर करत असताना येतोय पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार विनय पाटीलच्या बॅट मधून। Classical stroke, magnificent stroke from विनय। पुन्हा एकदा आणखी एक आखूड टप्पा आणि आखूड टप्पा म्हणजे चेंडूच्या आकाशाशी गप्पा। आणखी एक षटकार, लागोपाठ 2 सिक्सर या ठिकाणी विनयच्या बॅटमधून। मयूर तरेच्या विरुद्ध आक्रमण आता सुरू झालेलं आहे। या अगोदरच्या मॅच मध्ये मयूर तरे थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला होता, 15 धावा त्यानं खर्च केले होते आणि या सामन्यामध्ये लागोपाठ 2 षटकार आलेत। इथे फुल टॉस आहे, फटका फसलाय, बॉल हवे मध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंग ऑफला, चुकी होणार नाहीये, फलंदाज बाद। विनय पाटील गोज बॅक टू डग आउट, फर्स्ट ब्लो, फर्स्ट विकेट गॉन। पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे। ठिकाणी आपण पाहतोय विनय लागोपाठ 2 षटकार जरूर आले, परंतु त्यानंतर फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड विकेट त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। नवीन बॅटर साहिल पाटील मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता, 3 सिक्सर त्यानं लगावले होते। हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता, बॅटची आतली कडा, थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल। सरळ विकेट कीपर रणजित कडे बॉल ट्रॅव्हल झाला। अशाच प्रकारे डॉट बॉल फेकावे लागतील, तेव्हा तुम्ही या ओव्हर मध्ये पलटवार करू शकता। तसंही मुठवल टीमनं या स्पर्धेमध्ये फार मोठा स्कोर उभा केलेला आहे, म्हणजे बॅटिंग त्यांची स्ट्रेंथ आहे। आणखी एक डॉट बॉल, जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळाला आणि याच बरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 13। 2 षटकार आले, परंतु त्यानंतर चांगला पलटवार बघायला मिळाला। 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळाल्या। स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल सोनालेपाडा आणि त्यांच्या विरोधात फलंदाजी करत असताना नानकर, विहान एंटरप्राइजेस नानकर अँड गावदेवी पीसे। यानंतर सांगे खांडवल टीम आपण रेडी राहायचं। 2 आपण नक्कीच चिठ्ठ्या टाकूया, जेथे एक चिठ्ठीमध्ये नाव असेल बापगावाडी देवरुंग आणि एका चिठ्ठीवर नाव असेल विजेता संघ। ओ यावेळेला ऑन द राईट समोर फोर्स करण्यात आला, एक्स्ट्रा कव्हरला फील्डर थोडासा दूर आहे, बॉल वरती पोहोचला जरूर। एक धाव तर मिळाली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय, आणखी काही धावा आता मिळतील, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 3 धावा पूर्ण। पुन्हा एकदा बॉल भरपूर उंचावरून जरूर फेकला होता, मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक होते। 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या। 3 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 16 धावा। फर्स्ट ओव्हर मध्ये 13 धावा आल्या आणि येथे या षटकामध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल। 3 धावांनी स्टार्ट केलाय ओमकारच्या विरोधात।
साहिल पाटील लागोपाठ 2 चेंडू डॉट खेळलाय, त्याच्यावर देखील दबाव असेल. प्रेशर मात्र या ठिकाणी विसरावं लागेल, दबावाला झुगारून खेळ करावा लागेल, तेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल. यॉर्कर लेन, परफेक्ट यॉर्कर. आणि केक चेंडू निर्धाव येतोय. साहिल थोडासा ऑफ कलर दिसलाय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला, परंतु मोरेश्वर सुतार संघामध्ये मला वाटतं नाहीये. पहिल्या सामन्याचा तो सामनावीर राहिला होता. साहिल पाटील स्ट्रगल करत असताना पुढचा बॉल, ओमकार ओव्हर द विकेट. हो, यावेळेला समोर उडवला, फोर्स करत असताना लॉंग ऑनला बॉल आउट ऑफ द पार्क. साधावा षटकार. What a great shot. Perfect execution on the rights. उसळी घेणारा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण बघायला मिळालं. सोपे नाहीयेत अशा प्रकारचे फटके, परंतु साहिल पाटीलचा हा उच्च दर्जाचा क्लास आहे. हाय स्टँडर्ड, हाय क्वालिटी क्रिकेट खेळण्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं. आणि पुन्हा आता त्यानं आक्रमण केलंय. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन ट्राय करण्यात आलं व्ही शेप मध्ये. वाईडिश लॉंग ऑन कडे साहिल उपस्थित आहे. पुन्हा ओव्हरथ्रो झालाय. मात्र बॅकअपला अजय भरपूर दुरून येतोय. मागच्या 2 बॉलचा आपण विचार केला तर बॅकअप फार सुंदर देतोय. महत्वाचा रोल आहे त्याचा टीम मध्ये. एकेरी धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आता पुढे सरकत असताना 23 वर 23 रन्स. स्ट्राइक एंडला थेटे, ओमकार. थेटे समोर फुल टॉस बॉल होता, परंतु भरपूर उंच गेला बॉल. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू खाली, झेलची संधी आहे. पुन्हा कॅच ड्रॉप. कॅचेस वन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, परंतु वारंवार अशा चुका जर तुम्ही कराल तर तुम्ही या खेळापासून दूर व्हाल. त्याच्यामुळे तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतील, चांगलं क्षेत्र रक्षण तुम्हाला करावं लागेल. ओमकार पुढचा बॉल. अक्षय समोर ऑन साइडला पूल केला. पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. अक्षय थेटेच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. लाजवाब फटका आणि या फटक्याचा चटका नक्की लागला असेल मुठवल सोनाली पाडाच्या गोलंदाजाला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 31. 15.50च्या सरासरीने आता इथे धावा जोडल्या जातात. आपण स्पर्धा पाहतोय 7 स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर येथे ही स्पर्धा सुरू आहे. गतवर्षी स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलने ही स्पर्धा जिंकली होती, ज्यावेळेला फ्रँचायझी लीग मॅचेस आपण बघितल्या होत्या. अंतिम षटक. यावेळेला ऑन साइडला स्लॉग इट अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं तेजस कडनं. सुरुवातीला थोडस फंबल जलून केलं, परंतु बॅकअप स्वतःनं केलं. आशिष गोलंदाजी करण्यासाठी आला. फर्स्ट बॉल सिंगल, धावसंख्या 32. आशिष ओव्हर द विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल. अतिशय सुंदर व्हेरिएशन्स या ठिकाणी बघायला मिळाले. ओ, यावेळेला थोडीशी जागा मिळाली आहे. पंच केलाय. शॉर्ट वाईड अँड पनिश. षटकार. काय फटका खेळलाय, लाजवाब सो. वीरेंद्र सेहवाग अशाच प्रकारे पॉइंट, सीमारेषा असेल, कव्हर्स असेल किंवा बिहाइंड स्क्वेअर असेल, अशाच प्रकारे फटके वीरेंद्र सेहवागच्या बॅटमधून आपण अनेकदा बघितलेले आहेत. आणि आज अक्षय थेटेनं लाजवाब हा फटका सादर केला. धावसंख्या 38. यॉर्कर लेन
यावेळेला परफेक्ट यॉर्कर, धावबाची संधी असेल आणि फलंदाज रनआउट. पहिल्या मॅच मध्ये साहिल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय धावबादच्या स्वरूपामध्ये साहिल पाटीलला मैदान सोडावं लागतं. धावसंख्या धावफलकावरती 38 आणि आता काही चेंडू शिल्लक आहे त्या डावामधील शेवटचे 2 बॉल. बापगाव देवरुंग संघ कर्णधार आपण संपर्क साधायचा. आपण चिठ्ठी टाकतो, ड्रॉ करतो. आतमध्ये येणारा बॉल आणि एक निर्धाव चेंडू होते यावेळेला आणि याच बरोबर 3 षटकांचा खेळ देखील समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आपल्याला बघायला मिळतात त्या 39 आणि 40 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ आणि सोनाले पाडा या टीमला. विजेता संघ आणि देवरुंग बापगाव अशा 2 चिठ्ठ्या आपण येथे टाकतोय. सांगे खांडवल टीम आपण रेडी राहायचं. या पुढचा सामना तुम्हाला खेळणं अनिवार्य आहे, परंतु कोणाच्या विरोधात खेळणं ते आता आपल्याला या ड्रॉ नंतर कळेल. कॅमेरामॅन आपण VIP डाईस कव्हर करायचं जिथे आपण ड्रॉ करतोय. दोन चिठ्ठ्या आपण या ठिकाणी टाकतोय. जी चिठ्ठी निघेल त्या चिठ्ठीला बाय असेल आणि जी चिठ्ठी खाली असेल त्यांच्यासोबत सांगे आणि खांडवल असा सामना आपल्याला पाहायला मिळेल, तो यापुढचा असेल. बापगाव देवरुंग या संघाला पुढे चाल मिळालेली आहे. याचाच अर्थ की यापुढचा सामना जो असेल चालू सामन्यातील विजेता संघ आणि सांगे खांडवल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते. आपण पाहतो या ठिकाणी साहिल आणि त्याच्या सोबतीला सूरज. 40 धावांचं लक्ष्य पार करायचं 3 ओव्हर्स मध्ये. पहिला बॉल अक्षय थेटेचा यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता.
दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण करण्यात आल्या. आउटफील्ड मध्ये खूप चांगल्या प्रकारे धावतायत दोन्ही बॅटर. पहिल्याच बॉलवरती त्यांनी दाखवलं. अक्षय तेटे पुन्हा एकदा. यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. कीपरकडनं देखील थोडीशी मिस्टेक जरूर झाली, परंतु डॉट बॉल येतोय. 40 धावा करायच्या आहेत. खरं तर आपण मॉर्निंग सेशन पासून अनेक मॅचेस अशा बघितल्या की ज्या हाय स्कोरिंग मॅचेस बघायला मिळाल्या, परंतु तदनंतर जसं आपण आफ्टरनून सेशन मध्ये आलो की थोडंसं आता कमी स्कोरिंग मॅचेस आपण पाहत आलोय. परंतु 40 धावा एवढ्याही कमी नाहीयेत, कारण मॅच फक्त 3 ओव्हरची आहे. बॉल हवेत आहे. आता विकेटची संधी असेल. झेल पकडलाय. शुभम त्या ठिकाणी सज्ज होता. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. अतिशय सुंदर झेल तिथे पकडला शुभमनं. सूरजला आता मैदान सोडावं लागेल. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या होत्या आणि तदनंतर मात्र विकेट प्राप्त करत असताना अक्षय तेटे पुन्हा एकदा. पुन्हा एकदा अक्षय तेटे. ओहो, तेजस समोर पहिल्या सामन्याचा हिरो, ज्यांना अतिशय सुंदर खेळ मागच्या सामन्यामध्ये साकारला, तोच खेळ आता मैदानाच्या आतमध्ये आला. अक्षय तेटेनं त्याच्या समोर डॉट बॉल फेकला. या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर पासून मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न थेटेने दाखवलाय. कारण इनिशियल ओव्हर्स मध्ये गरजेचं होतं की कमीत कमी धावांचं षटक येणं गरजेचं होतं. पुन्हा कमी गतीने टाकलेला बॉल. आणखी एक सुंदर बॉल. व्हेरिएशन साठी ओळखला जाणारा हा खेळाडू. कद छोटा है लेकिन इस खेल में अक्षय थेटे का पद काफी बड़ा है. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवल्या स्वबळावरती, आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं एक वर्सटाईल बॉलर म्हणून, आणि ती त्याची जादू या मॅच मध्ये त्यानं दाखवली आहे. आणखी एक निर्धाव बॉल. व्हॉट ग्रेट बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल अक्षय तेटेची तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. घरच्या मैदानावर जरूर घरच्या पाठीराख्यांनाही त्यानं खुश केलाय. आता येणारी 2 षटकं 38 धावांची गरज. शुभम गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. फक्त 2 धावा पहिल्या ओव्हर मध्ये या ठिकाणी बनवता आल्यात. हा चेंडू सोडून दिले आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते 3 वर. शुभमचं सेलिब्रेशन बघायला आवडेल. एखादी विकेट जर त्याला मिळाली तर अख्ख्या जगभरामध्ये तो सेलिब्रेशन फेमस झाला होता. सांगे टीमचा कॅप्टन आपण कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधायचा. मनोज पाटील, रोशन, आपण मनोज पाटील यांच्या कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधायचा.
हा बॉल पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक्साच्या धावा खर्च करत असताना अक्षय थोडासा नाराज आहे, ते मागून आपल्याला स्पष्ट दिसतंय, कारण फर्स्ट ओव्हर मध्ये जो दबाव त्यानं वाढवलाय तो दबाव कंटिन्यू त्याला करायचा आहे. परंतु आता या अशा प्रकारच्या एक्स्ट्रा धावा मिळून कुठेतरी मुठवत संघाला कमबॅक करण्याची संधी दिलेली आहे. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट, मुक्तपणे फटका खेळण्याची संधी असेल. साहिल मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळला. आणखी एक वाईट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये जी मेहनत केली त्या मेहनतीवर पाणी फेडण्याचं काम सध्या शुभम करतोय. लागोपाठ 3 अतिरिक्त धावा त्याने खर्च केल्यात. म्हणूनच म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्य टिकवणं हे सोपं काम नाही. कन्सिस्टन्सी फार कठीण असते. फ्री हिट कंटिन्यू असेल. राऊंड द विकेट. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आलं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. तेजस आज भरपूर स्ट्रगल करताना दिसला. लागोपाठ 3 चेंडू तो डॉट खेळलाय, त्याच्यामुळे त्याच्यावर आता देखील दबाव असेल. धावा बनवणं गरजेचे आहेत, कारण धावांचा पाठलाग करतायत. आणखी एक चेंडू निर्धाव, आणखी एक डॉट बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजी. आता शुभम त्याच्या ट्रॅकवर त्याच्या स्ट्रेंथवर काम करत असताना आणि त्याची गाडी आता पटरीवर आलेली आहे असं दिसून येतं. ज्या प्रकारे त्यांना अतिशय सुंदर चेंडूंची हाताळणी केलेली आहे. 6ला 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. तेजस समोर. या वेळेला मात्र ओव्हर पिच बॉल आणि त्या बॉलला मात्र भिरकावून दिले सरळ सीमा पार. षटकार. शुभमच्या विरुद्ध आक्रमण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. अक्षरशः त्या 4 बॉलचा राग जणू काय तेजसनं काढलाय. एवढा ताकदीनं तो फटका खेळला होता. येथे ड्राईव्ह करण्यात आलाय. एकच जावे ते मिळेल. सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 13 धावा. आठ चेंडू आणि आता 27 धावांची गरज आहे. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका इथून शोधावा लागेल या मॅच मध्ये पलट वार करण्यासाठी. 8 चेंडू 27 धावांची गरज आहे. शुभम साहिल समोर. हा बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर होता, परंतु बॅटर ही लेग स्टंपवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. आणखी एक डॉट बॉल. आता 7 बॉल आणि 27 धावांची गरज असेल. कठीण आहे परंतु अशक्य नाही. सात बॉल 27 धावांची गरज. ओ हो हो, यावेळेला मात्र खराब चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नो बॉल आहे. विकेटच्या बाहेर चेंडू पीच झाला आणि तेच अंपायरनं सांगितलं की हा नो बॉल आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्राच्या धावाही भरपूर शुभमनं खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅचमध्येही शुभमनं एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर डॉट बॉलही त्यानं 4 टाकले होते. ही महत्वाची गोष्ट. आता 7 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. पुन्हा एकदा संधी आहे फलंदाज साहिलकडे. हो हो, पुन्हा खराब चेंडू. आणखी एक पीमर बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा मोठा फटका. षटकार. मॅच मध्ये कमबॅक केलाय स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल. सोनाले पाडा टीमनं
ओव्हर आता चेंज करण्यात आलेली आहे, कारण 2 बिमर मला वाटतं झाले त्या ओव्हरमध्ये. आणि त्याच्याच आता हे षटक पूर्ण करण्यासाठी मानव म्हात्रे ह्या गोलंदाजाला बोलवलंय, परंतु हा पुढचा बॉल असेल फ्री हिट. समीकरण आता 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 7 बॉल 19 ची गरज आहे. आता टाळ्यांचा गजर सुरू झालाय, कारण मॅच मध्ये आता पलटवार केलेला आहे मुठवल टीमनं. मुठवल सोनाली पाडा टीमनं साहिलच्या बॅटमधून षटकार आलाय. शुभमचं असं झालंय ना, चला तो चांद तक नाही तो रात तक. ओहो, यावेळेला मात्र हा चेंडू चांगला आलाय. शेवटचा बॉल अतिशय सुंदर हाताळला मानव म्हात्रेनं. आणि आता सामना शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 19 ची गरज. मुठवल संघाला बऱ्याचदा संधी मिळाली की शिरकाव करण्यासाठी मॅच मध्ये, परंतु बरेचसे बॉल देखील त्यांनी मिस केले. जेथे स्कोरिंग फटके येणं गरजेचे होते असेही चेंडू त्यांनी मिस केले. आता इथून समीकरण जे राहिलेलं आहे ते 6 बॉल आणि 19 धावांचं समीकरण राहिलेलं आहे. सहा बॉल आणि 19 धावांची गरज आहे गोलंदाजी करण्यासाठी. पियुष गोलंदाजी करण्यासाठी आलेला. अंतिम 6 बॉल आणि 19 धावांची आता इथून गरज असेल. समोर तेजस असेल, मागे काय घडलंय ते आता विसरून त्याला फलंदाजी करावी लागेल. मागचा सामना त्याला आठवावा लागेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता 6 बॉल 18 धावांची गरज आहे. हे सर क्रिकेट आहे ना. एक वेळ असं वाटत होतं की आता सहजगत्या, ज्यावेळेला अक्षय थेटेनं 2 धावा दिल्या त्यावेळेला असं वाटत होतं की सहजगत्या आता इथून नानकर पिसे संघ जिंकणार, परंतु इथे पुन्हा एकदा मुठवल सोनाले पाडाचा पलटवार झाला. पियुष तयार. पियुष 6 बॉल आतमध्ये येणार होता. तेजसनं आज नाराज केलं या सामन्यामध्ये, विशेषतः तेजसनं आज नाराज केलंय. भरपूर सारे डॉट बॉल त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले. आता 5 बॉल आणि 5 चेंडूंमध्ये 3 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. 18 धावांची गरज आहे. लगेचच विजेता संघ आणि सांगे खांडवल अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यॉर्कर लेन. एकच धाव. आता 4 बॉल 17 ची गरज. मुठवल सोनाली पाडाचे पाठी राखे देखील मोठ्या संख्येने येथे आले, परंतु आता ते जरूर थोडेसे नाराज आहेत, परंतु सामना संपलेला नाहीये. हा खेळ क्रिकेटचा आहे. 4 बॉल आणि 17 ची गरज आहे. साहिल मध्ये ती क्षमता आहे, कारण साहिलने आतापर्यंत तसा एक षटकार मारून दाखवला, परंतु पियुष युवा प्रतिभावान हा खेळाडू गावदेवी पिसे संघासाठी फार चांगला खेळ त्याचा सातत्याने आपण बघत आलेलो आहोत. तो पियुष गोलंदाजी करतोय. यावेळेला साहिल समोर लॉफ्टेड ड्राइव्ह, लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय आणि आता इथून समीकरण बदललंय. येणारे शेवटचे 3 बॉल सामना जिंकण्याकरिता 16 धावांची गरज. तीन चेंडू आणि आता 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला बॅटर असेल नवीन फलंदाज विशाल आता मैदानामध्ये एंटर झाला. पियुष एक लीगल चांगला चेंडू डॉट बॉल हाताळणं गरजेचं आहे. 3 मध्ये आता 16 करायचे आहेत. विशाल समोर हा यॉर्क लेंथ बॉल होता. या चेंडूवरती फक्त एकच धाव इथे आली. आता शेवटचे 2 बॉल आणि 15 ची गरज. फर्स्ट इनिंग मध्ये आपण जरूर बघितलं विनयनं सुरुवात अतिशय सुंदर केली आणि त्याच्यानंतर मयूरने पलटवार केला होता. ओमकारचंही षटक फार चांगलं पाहायला मिळालं आपल्याला.
गोलंदाजांनी मी म्हणेल तिन्ही गोलंदाजांची कामगिरी उत्तम दर्जाची केली होती, परंतु फलंदाजांनी आज नाराज केलं. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. आता शेवटचा एक बॉल शिल्लक. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. मुठवल सोनाली पाडा टीम आता इथून सामना जिंकणं कठीण. विजयाच्या उंबरठ्यावरती तुम्ही पाहतायत गावदेवी पिसे, विहान एंटरप्राइजेस नांदकर. ओ बाउन्सर आणि शरीर भेद या चेंडू होता आणि याचबरोबर सामना फिनिश. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स पिसे अँड नांदकर टीम अँड हार्ड लक टीम मुठवल सोनाली पाडा. लगेचच नांदकर आणि पिसे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. त्यांच्या विरोधात खांडवल असा सामना आपल्याला बघायला मिळेल. अजित पाटील आता हे सुद्धा स्पर्धेच्या बाहेर. त्यांच्या शुभाचे आपण टॉस करूया. हळूहळू आपले 7 स्टार चे मेंबर्स स्पर्धेच्या बाहेर होत चाललेले आहेत.